म्हणजे ही नदी अशी इकडे येते, ती बघा ही हा साईडून आहे ना. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओत. मी तुमचा होस्ट पार्थ आणि तुम्ही बघता ट्रॅव्हलर पार्थ. तर आज खूप दिवसांनी व्हिडिओ करतोय कारण मध्यंतरी आता दिवाळी आली आहे आणि दिवाळीमध्ये घरची साफसफाई असते, त्याचबरोबर फराळ असतो, तर त्यात आईला मदत करायची असते, त्यामुळे आपले रेग्युलर व्हिडिओ नव्हते. तर आज मी आपल्या लाडक्या गुहागर समुद्र किनाऱ्यावर आलो आहे आणि ह्याच्यात एक स्पेशल गोष्ट म्हणजे इथे फक्त किनारा नाही आहे, म्हणजे इथे बघा हा आपला गुहागर किनारा, गुहागर समुद्र किनारा. इकडे सुंदरपैकी असं सनसेट होतंय आणि ह्या साईडला बघा इथे हे नदीचं आणि समुद्राचं संगम होतं. इथे याला आपल्या बोली भाषेत नसतं असं म्हणतात, म्हणजे आमच्या इथे नसतं म्हणतात याला. म्हणजे ही नदी अशी इकडे येते, ती बघा ही ह्या साईडून आहे ना, अशी 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 फिरत फिरत इथून परत असं एक सेमी सर्कल मारून इकडे जाते आणि इकडून डोंगरातून ती नदी येते. आणि हे जे नदीचं नसतं आहे ना, ते कुठेही फुटू शकतं. म्हणजे आता ते इथे फुटलंय तर त्याचं असं स्पेसिफिक जागा नसते, इथे कुठेही फुटू शकतं. म्हणून तुम्ही बघू शकता हे जे सुरूचं बन आहे ते पूर्णपणे नष्ट झालं याच्यामुळे. म्हणजे पाणी कुठूनही शिरतं आतमध्ये, ह्या नदीतनं समुद्रात किंवा समुद्रातनं नदीत, त्यामुळे हे सगळं नष्ट झालंय. आणि आपल्या या साईडला खूप सुंदर असं सनसेट पाहायला मिळतं आपल्याला. आणि ह्यावर्षी काय आलं ना की ही जी समुद्रावरची पोहण असते जास्तच नदीच्या पात्रात गेले, त्यामुळे नदीचं पात्र अजून आत चाललंय, त्यामुळे मानवी वस्ती आहे आजूबाजूला, त्याला प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे ना इथे बरेच स्टेप्स उचलण्याचं चाललंय पुढे, म्हणजे समुद्रालगतच बंधारा बांधायचा खूप चांगला. की जे तुम्ही गुहागरातलं कासव महोत्सव किंवा कासव संवर्धन बघता ते ह्याच ठिकाणी व्हायचं. हे आता सुरू नष्ट आले, तिथे कासव संवर्धन व्हायचं. तर आता सनसेट झालाय, मी बोलण्यात ते दाखवायचं राहिलं तुम्हाला. आणि इकडे बघू शकता या साईडला मी जिथे आहे तिथे अजिबात काहीच गर्दी नाही आहे आणि इथे थोडेसे तुम्हाला क्राऊड दिसतं या ठिकाणी. इथे अजून एक मला तुमच्यासोबत अनाऊन्समेंट करायची होती की आता दिवाळी आहे, सो दिवाळीत तुम्हाला रेग्युलर व्हिडिओ येतील दिवाळीचे, पण ट्रॅव्हल रिलेटेड कंटेंट हे येणार नाही. म्हणजे एक 8-10 दिवस तरी हा कंटेंट येणार नाही. तर आणि त्यानंतर दिवाळी झाल्यानंतर कार्तिक एकादशीला मी गिरनारला जातो आहे गिरनार परिक्रमेसाठी. तर त्याचे रेग्युलर व्हिडिओ येतील, त्याचे मी पार्ट्समध्ये व्हिडिओ टाकणार आहे, कारण तिथे खूप दाखवण्यासारखं आहे. म्हणजे ट्रॅव्हल व्लॉग येईलच, त्याचबरोबर ते परिक्रमेचा मुख्य व्लॉग आणि जे गुरुशिखर आहे, गिरनारचं पर्वत आहे त्याचं गुरुशिखर आहे, दत्तगुरूंचं ते अक्षय निवासस्थान आहे, तर त्याचा पण सेपरेट व्हिडिओ येईल. आणि तिथे आजूबाजूला जे आम्ही तिथे जाऊ फिरू तर त्याच्यावर व्हिडिओ येतील. आणि आता व्हिडिओ शेवटी मी आता कुठे आहे ते तुम्हाला सांगतो, इथली लोकेशन सांगतो. तर मी व्हिडिओमध्ये आधीच बोललो होतो की हे जे कासव संवर्धन आपण करतो तर त्याचे जे नेस्ट आहेत, टेम्पररी नेस्ट बनवलेले आहेत, तिथेच हा बीच आहे. जे आपण पोलीस ग्राउंडवरनं पाठी जाऊन जे बीचवर जातो ते नाही, तिथून जे वरच्या साईडला आल्यावर वरचा पाट भंडारवाडा त्या ठिकाणी हा एरिया आहे. आणि बघू शकतो मी कोणच नाही बीचवर, म्हणजे एकदम प्रायव्हेट बीच असल्यासारखंच आहे. नक्कीच तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत शेअर करा आणि जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण व्हिडिओ पुढच्या भागात. धन्यवाद.